शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 81 अहवाल आले असून त्यापैकी 72 निगेटिव्ह आले आहे तर 9 अहवाल पॉझिटिव्ह आहे। दररोज सकाळ संध्याकाळचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे। अकोल्यात पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी 5 जण कृषीनगर येथील रहिवासी आहेत तर उर्वरित 4 कोठडी बाजार, लाल बंगला, बैदरपुरा व एक बाळापूर तालुक्यातील अंतरी येथील रहिवासी आहे। एकूण कोरोना बाधितांची संख्या आता अकोल्यामध्ये 64 झाली आहे। आज सकाळी मिळालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार 81 अहवालाचे रिपोर्ट्स प्राप्त झालेले आहेत। त्यापैकी 9 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि 72 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत। अशा प्रकारे आजपर्यंत एकूण आपल्याकडे 64 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यापैकी बरे होऊन 13 रुग्ण घरी गेलेले आहेत आणि 7 रुग्णांचे मृत्यू झालेला आहे, त्यापैकी एकाची आत्महत्या आहे। अशा प्रकारे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या या ठिकाणी 44 आहे। त्यांच्यावर सद्यस्थितीत उपचार सुरू आहे आणि जे रुग्ण दवाखान्यामध्ये आले आणि उपचार घेत आहेत ते रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत। आणि म्हणून मी सर्व अकोलेकर यांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारचे लक्षणं जर दिसले तर आपण तात्काळ GMCला आपण येऊन जर त्या ठिकाणी भरती जर झालं तर आपल्यावर उपचार होऊन आपण निश्चितपणे बरे होणार। कोणताही आजार लपू नये, कारण लपवलेला आजार हा आपल्यासाठी आणि इतर समाजासाठी त्या ठिकाणी धोकादायक ठरू शकतो। म्हणून मी सर्व लोकांना करतो की कुठल्याही प्रकारचे लक्षणे दिसले तर तात्काळ आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण भरती झालं पाहिजे। विदर्भ न्यूज करिता अकोला येथून वर्षा मोरे।